हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी. रोजच्या वापरण्यात अ अँड द हे कधी येतं कसं येतं ह्यात गडबड होते आणि त्यामुळे आपला सगळा कॉन्फिडन्स निघून जातो. आपण बोलता बोलता अडकतं द द द असं करतो. तर ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्ही एकदम क्लिअर व्हाल की हे शब्द कुठे आणि कसे वापरायचे. आता अँड आणि द हे आहेत आर्टिकल्स. आर्टिकल्स हे नाउन सोबत येतात. नाउन म्हणजेच नाम. ओके, मराठीमध्ये नाम. तर जिथे जिथे नाम येतात त्याच्यासोबत हे आर्टिकल्स येतात आणि ह्या आर्टिकल्समुळे आपल्याला मदत होते की नाम हे स्पेसिफिक आहे की जनरल आहे हे समजण्यासाठी. एवढं हे बेसिक आहे, हे समजून घ्या. ओके, तर हे आर्टिकल्स नाउन सोबत कसे वापरायचे हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहात. सर्वात आधी आणि ॲन हे कधी येतं आणि कसं वापरायचं हे शिकूया. ओके, आणि ॲन हे येतं जेनरिक नाउन सोबत, म्हणजेच इनडेफिनेट, म्हणजेच अनिश्चित. ओके, अनिश्चित जे असतात नाम त्याच्यासोबत येतं आणि ॲन. म्हणजे आपल्याला आधीपासून माहिती नसतं ह्या नाउन बद्दल, त्यामुळे आपण आणि ॲन वापरतो. तर चला आपण शिकूया की हे कधी यूज करायचं असतं. यू कॅन से किंवा ए. आता सर्वात आधी हे कशासोबत येतं हे समजून घ्या. जसं ए टू झेड असतं ओके इंग्लिशमध्ये, तसंच आपल्या मराठीमध्ये बाराखडी असते. ओके, आता ए टू झेड मध्ये काही असे वर्ड्स आहेत ए ई आय ओ यू. ह्याला आपण म्हणतो वावल्स. वावल्स म्हणजेच स्वर मराठीत. ओके, आता हे सोडून जे बाकीचे शब्द आहेत ए टू झेड मध्ये त्यांना आपण म्हणतो कॉन्सोनंट्स, म्हणजेच व्यंजन. आता व्यंजनचा उच्चार जिथे जिथे होईल, ओके, साऊंड व्यंजनचा, तिथे अ लागणार आणि जिथे हे वाउल्स येतात म्हणजेच स्वर येतात ए ई आय ओ यू, तिथे येणार ॲन. आता फक्त हे शब्द बघायचे नाही आहेत आपल्याला स्वर म्हणजेच आवाज सुद्धा बघायचा, आपण कसं उच्चारतो हे आपण पुढे शिकणार आहोत. ॲन हे नेहमी कॉन्सोनंट्सच्या आधी येतं. कॉन्सोनंट्स म्हणजेच व्यंजन. ओके, इकडे मी लिहिले आहे. म्हणजे ए ई आय ओ यू हे आवाज, हे उच्चार सोडून बाकीचे जे काही शब्द येतात त्याच्या आधी अ येतं. फॉर एक्झाम्पल बुक. आता इकडे काय आलं, बुक म्हणजे ब आलं. ओके, ब, त्यामुळे आपण काय यूज केलं, अ यूज केलं. ओके, कार. आता कारच्या आधी काय येणार, तर अ येणार. का, कारण का का असं आलं आणि ते का येतं कॉन्सोनंट्स मध्ये. ओके, जेवढे पण बी सी डी एफ जी एच. ओके, आय इकडे आला ना, एच आय जी के एल एम एन, ओ इकडे आलं, पी क्यू आर एस टी इकडे आलं, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ओके, आता हे सगळे आहेत आपले कॉन्सोनंट्स. आता हे कॉन्सोनंट्सचे आवाज जिथे जिथे येणार त्याच्या आधी आपण अ लावायचं. ओके, फॉर एक्झाम्पल ट्री, बलून. आता इकडे सगळीकडे अ येणार. सो आय होप इट इज क्लिअर विथ यू की हे कुठे कुठे येणार. जेव्हा सुद्धा कॉन्सोनंट्सचा आवाज येईल आपल्याला, अ क्लॉक, अ वॉच, तेव्हा येणार अ. ओके, लेट्स अंडरस्टँड वेन टू यूज ॲन. आता आपल्याला कळलं की हे नेहमी कॉन्सोनंट्सच्या आवाजासोबतच येतं. ओके, यू जस्ट बी केअरफुल ऑन द साऊंड्स, नॉट ऑन द वर्ड्स. वर्ड्स नाही बघायचे, त्याचे आवाज बघायचे. ओके, तर आपण बघितलं. आता ॲन कधी येतं, यू विल से ॲन एलिफंट. आता इकडे काय आलं, एलिफंट, हे ई इकडे येतं. ओके, त्याचा आवाज सुद्धा इकडे येतं. ॲन ॲपल, आला ना इकडे ए, सो इकडे येणार ॲन. ॲन आवर. ओके, आता तुम्ही म्हणाल एच तर मॅम इकडे येतं कॉन्सोनंट्समध्ये, देन वाय यू आर रायटिंग ॲन इन फ्रंट ऑफ एच. कारण एच हा सायलेंट आहे. आपण आवर म्हणताना हार असं नाही म्हणत, आपण आवर म्हणतो, ओ यू आर, तर ते स्टार्ट होतं ओ नी, त्यामुळे त्याच्या पुढे ॲन आला. ओके, ॲन ईगल, ॲन एग. सो ऑलवेज रिमेंबर, आपण जे स्वर आहे, ओके, जे स्वर आहे ए ई आय ओ यू,
त्याच्या आवाजाकडे लक्ष द्यायचं, त्या शब्दाच्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्या पुढे अँड टाकायचं. दिस इज द बेस्ट ट्रिक टू आयडेंटिफाय अ कधी येतं आणि अँड कधी येतं. आय होप दिस इज क्लिअर विथ यू. आता हे तुम्ही कधीच विसरणार नाही की अ कधी येतं आणि अँड कधी येतं. ओके, आता आपण समजून घेतलं अ आणि अँड हे कधी येतं. लेट्स अंडरस्टँड द. द हे आपण केव्हा वापरतो. ओके, आता द चं विशिष्ट असं आहे, इट कम्स विथ डेफिनेट नाउन. ओके, जेव्हा निश्चित असतं, आपल्याला ती गोष्ट माहीत आहे, तेव्हा आपण द वापरतो. ओके, एक सिनारिओ घ्या. ओके, आता त्या सिनारिओमध्ये आपण एकाच गोष्टीबद्दल दोनदा म्हणत आहोत. एकाच गोष्टीबद्दल आपण दोनदा म्हणत आहोत. ओके, फॉर एक्झाम्पल मी काल पुस्तक वाचलं. ते पुस्तक मनोरंजक होतं. ओके, आता मी इकडे काय केलं, मी पुस्तक वाचलं. ओके, काल, आणि ते पुस्तक आपण परत म्हणालो काय, मी काल पुस्तक वाचलं. आता इकडे आपण ते यूज केलं. इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणणार, आय रेड अ बुक येस्टरडे. ओके, इकडे आलं अ, कारण ब येतं. ओके, कॉन्सनंट्स आलं. आय रेड अ बुक येस्टरडे. द बुक वॉज अमेझिंग. ओके, आता इकडे आलं अ, बुक. ओके, बिकॉज वी डोंट नो अबाउट द बुक. बट सेकंड सेंटेन्स मध्ये जेव्हा आपल्याला माहिती पडतं की मी स्पेसिफिक त्याच बुक बद्दल बोलत आहे, तर काय आलं इकडे, द आलं. आपण परत अ बुक नाही म्हणालो की आय रेड अ बुक येस्टरडे, अ बुक वॉज अमेझिंग. नाही, द बुक वॉज अमेझिंग म्हणजे ते पुस्तक अमेझिंग होतं. ओके, आय होप तुम्हाला फर्स्ट सिनारिओ समजला असेल. आता नेक्स्ट सिनारिओ बघूया आपण. ओके, तर फर्स्ट सिनारिओ आपण समजलं. जेव्हा एकाच गोष्टी आपण दोनदा बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण दुसऱ्यांदा द वापरतो, अ वापरत नाही. सेकंड सिनारिओमध्ये एकमेव गोष्ट, जेव्हा ती गोष्ट फक्त एकच असते. फॉर एक्झाम्पल द सन, एकच आहे सन. द मून, द अर्थ, द गंगा. का? कारण हे एकच आहे. द रिव्हर, आपण स्पेसिफिकली त्याच रिव्हर बद्दल बोलतो आहे. ओके, अ रिव्हर नाही म्हणत आपण, आपण म्हणतो द रिव्हर. अ सन नाही म्हणत आपण, आपण म्हणतो द सन, बिकॉज इट इज ओनली वन. थर्ड सिनारिओ मध्ये द आपण केव्हा वापरतो, जेव्हा ग्रुप किंवा मग ऑर्डर असतं, किंवा जेव्हा समूह असतो. ओके, समूह. फॉर एक्झाम्पल द सोल्जर्स, द birds, the clouds. जेव्हा एकत्र गोष्टी असतात, ओके, समूहामध्ये, तेव्हा सुद्धा द येतं. फोर सिनारिओ मध्ये जेव्हा सुपरलेटिव्ह वर्ड्स येतात. सुपरलेटिव्ह वर्ड्स म्हणजेच जे मोठे असतात. फॉर एक्झाम्पल द मोस्ट ब्युटिफुल, द बिगेस्ट, द टॉलेस्ट. आता हे सगळे शब्द काय आहे, यांना आपण म्हणतो सुपरलेटिव्ह शब्द. जे एखाद्या गोष्टीला त्याच्याबद्दल सांगतात की ती कशी मोठी आहे, त्याला आपण म्हणतो सुपरलेटिव्ह. तर जेव्हा सुपरलेटिव्ह शब्द येतात तेव्हा सुद्धा त्याच्या आधी द लागतं, अ किंवा ॲन लागत नाही. ओके, आता फिफ्थ सिनारिओ बघा, ज्याच्यामध्ये आपण द वापरतो. दॅट इज जेव्हा नद्या येतात, महासागर येतं, किंवा कोणती तरी हिस्टॉरिकल प्लेस येते. फॉर एक्झाम्पल द ताजमहल, द आयफेल टॉवर, द गंगा रिव्हर. या सगळ्यामध्ये आधी काय येतं, द येतं. तर आता तुम्ही कधीच चुकणार नाही की द, आणि ॲन कधी येतं, बिकॉज यू आर अंडरस्टूड. आय होप यू हॅव अंडरस्टूड ईच अँड एव्हरीथिंग, एव्हरी आर्टिकल, की कधी काय येतं. आपण काही सेंटेन्सेस बघूया ज्याच्या, आता आपण शिकलो की वापरायचे कसे आर्टिकल्स. ओके, शिकूया की कुठे अवॉइड करायचे, चुकूनही इकडे आर्टिकल्स वापरायचे नाही.
फर्स्ट इज प्रॉपर नाउन. जेव्हा एखादं प्रॉपर नाउन येतं म्हणजेच प्रेषिता. प्रेषिता हे आहे प्रॉपर नाउन, माझं नाउन आहे. तर आपण असं नाही म्हणणार की द प्रेषिता किंवा अप्रेषिता, असं आपण नाही म्हणणार. ओके, वी विल अवॉइड आर्टिकल्स जेव्हा सुद्धा एखादं प्रॉपर नाउन. मुंबई, द मुंबई नाही, द सातारा नाही, आपण म्हणतो सातारा. ओके, डायरेक्टली आपण प्रॉपर नाउनचा यूज करतो. ओके, सो ऑलवेज अवॉइड आर्टिकल्स इन प्रॉपर नाउन, इथे यूज करायचे नाही. सेकंड, जेव्हा फिलिंग्स येतात, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, फिलिंग्स येतात आपले. फॉर एक्झाम्पल सॅड, तर असं म्हणणार काय तुम्ही आय एम अ सॅड? नो, तुम्ही बोलणार आय एम सॅड. ओके, अ सॅड, आय एम द सॅड, ही इज द सॅड. नो, इट इज रॉंग. यू विल ऑलवेज से आय एम सॅड. ॲम कसा वापरायचा त्याचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ मी अपलोड केला आहे चॅनलवर, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की ॲम कसं वापरायचं. ओके, स्पोर्ट्स आणि लँग्वेज जेव्हा येतं, फॉर एक्झाम्पल इंग्लिश, आय लर्न इंग्लिश, आय लर्न इंग्लिश आपण असं म्हणतो. आता कोण कोण कसे म्हणतात आय लर्न द इंग्लिश. दिस इज ॲब्सोल्युटली रॉंग, कारण इंग्लिश किंवा लँग्वेजच्या आधी द कोणताच आर्टिकल येत नाही. तुम्ही असं डायरेक्टली म्हणणार आय लर्न इंग्लिश, आय प्ले फुटबॉल, आय प्ले क्रिकेट. तुम्ही असं नाही म्हणणार आय प्ले अ क्रिकेट, आय प्ले द क्रिकेट, I play a football. That is absolutely wrong. So you will never use articles whenever there is proper noun, whenever there are feelings म्हणजेच abstract noun, and when there is sports किंवा कोणत्या तरी भाषेबद्दल तुम्ही बोलता आहात तेव्हा आर्टिकल्स यूज करायचे नाही. लेट्स गेट टू सेंटेन्सेस, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल की मी काय बोलते. ओके ओके, आता काही सेंटेन्सेस समजून घेऊया ज्याच्यामध्ये तुम्हाला शी इज डॅश ऑनेस्ट गर्ल, तर काय येणार शी इज डॅश ऑनेस्ट. ऑनेस्ट आलं. ओके, ऑनेस्ट गर्ल, शी इज अ ऑनेस्ट गर्ल. आता हॉनेस्ट आपण असं नाही म्हणत, वी से ऑनेस्ट गर्ल, ओ वरून स्टार्ट करतो आणि ओ हे येतं स्वरमध्ये म्हणजेच वाउल्समध्ये, त्यामुळे आपण लिहिलं शी इज अ ऑनेस्ट गर्ल. ओके, डॅश सन रायझेस डॅश ईस्ट. आता इथे काय येणार सन आलं. ओके, सन आहे स्पेसिफिक नाउन, सो यू विल राईट द सन रायझेस इन द ईस्ट. ओके, दिशा सुद्धा स्पेसिफिक आहे, सो यू विल यूज द इन बोथ द ब्लँक्स. आय सॉ डॅश डक इन डॅश पॉन्ड, आय सॉ अ डक, ड आलं. ओके, सो यू विल यूज अ, कारण हे कॉन्सोनंट्स मध्ये येतं. आय सॉ अ डक इन डॅश पॉन्ड, इन अ पॉन्ड, पॉन्डचं नाव नाही आहे, सो यू विल यूज अ, कारण हे अ वरून येतं. इट कम्स इन अ कॉन्सोनंट, तर तुम्ही हे नाउन आहे ना, तर तुम्ही त्याच्या आधी अ यूज करणार. ओके, डॅश कार इज रेड, यू विल यूज द कार. का, कारण कार बद्दल इथे स्पेसिफिक सांगितली आहे की ती कार लाल आहे. ओके, आय अँड रीमा बॉट डॅश बुक, इकडे काय आलं ब आला, इट कम्स इन कॉन्सोनंट, यू विल से बॉट अ बुक. ओके, डॅश कॅट्स अँड डॉग्स वर फायटिंग. आता इथे काय आलं समूह आलं. ओके, कॅट्स आणि डॉग्स त्यांचा समूह आहे, सो यू विल यूज द, बिकॉज इट इज अ रूल टू यूज द जेव्हा समूह येतं. ओके, मी काही सेंटेन्सेस देते दॅट यू विल सॉल्व अँड यू विल मेन्शन इट इन द कमेंट सेक्शन, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड दॅट यू आर लर्निंग समथिंग. तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात हे मला कळेल. सो तुम्ही ह्या सेंटेन्सेसचे जे आन्सर्स आहेत ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन कराल. ओके, आता हे 5 सेंटेन्सेस आहेत जे मी इकडे लिहिले आहेत अँड यू विल हॅव टू राईट द आन्सर इन द कमेंट सेक्शन, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही काहीतरी नवीन शिकत आहात. ओके, फर्स्ट सेंटेन्स, आय वेंट डॅश गार्डन, आय वेंट टू डॅश गार्डन. आता इकडे गार्डन आलं आहे, इकडे स्पेसिफिक आहे, तर मला मेन्शन करून सांगा की तुम्ही अँड काय वापरणार. लेट अस टेस्ट की तुम्ही किती शिकलात. राम वॉज इटिंग डॅश ॲपल. ओके, ॲपल आला आहे. द डॉग वॉज बार्किंग, डॅश डॉग वॉज बार्किंग.
शी केम डॅश आवर लेट. We went to see dash Ajanta caves. इथे fill in the blanks आहेत. You will have to fill and we will meet in the next video. Till that, bye. आणि अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.